परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः। अज्ञानाची जीवदशा असल्यामुळे अज्ञानरूपी झोपेमध्ये असणारा जो जीव त्याला ते भोगावंच लागतं आहे। फलभोग बिना अज्ञानी को कर्म की निवृत्ति होवे नहीं। हाँ यह ईश्वर का संकल्प है। हो जो इच्छा के अभाव ते करे कर्म का फल होवे नहीं तो ईश्वर का संकल्प मिथ्या ही होवेगा। हो और सत्य संकल्प ईश्वर है। हो यह वार्ता शास्त्र में प्रसिद्ध है। हो याते इच्छा के अभाव ते पूर्व करे काम्य कर्म का फल होवे नहीं, यह वार्ता विरुद्ध है। हां हे म्हणजे त्याच्या विरुद्ध आहे। कर्म केलं त्या भोगाची इच्छा नाही म्हणणं आणि इच्छा नसल्यानंतर ते भोग होत नाही म्हणणं हे शास्त्राच्या विरोध आहे। आगा रोग काय रोगूया आवडी दलित केव्हा आणखी थोडं जर तो मग डोकं चालवलं सगळे लोक पूर्ण संकल्प होण्याकरता प्रयत्न कर पण संकल्प कोणाचा पूर्ण होत नाही हे जर लक्षात ठेवलं तर। जीवदशा स्वीकारल्यानंतर जीवाचे संकल्प पूर्ण होण्याकरता त्याची इच्छा पूर्ण होण्याकरता ते अनेक प्रयत्न करतो पण पूर्ण होत नाही। याचं एकच कारण त्याच्या कर्माचं फल त्याने ईश्वराने दिलेलं आहे म्हणून त्याच्यामध्ये त्याच्या प्रयत्नाला यश येत नाही त्याच्या इच्छेनुसार। आणि त्याचं जे काही पाठवतं कर्म आहे ते कर्म मात्र ते तुझी इच्छा असो आता नसते ते भोगावं लागतं। म्हणून दोन ओव्या आहेत माऊलीच्या ज्ञानोबा आहेत दोन ओव्या काय ओव्या आहेत त्या ओव्या अशा आहेत रामकृष्ण रामकृष्ण रे ओव्या सांगतो राहू दे नको आता येत नाही ते हाय ओव्या पण लक्षात नाही। जो इच्छा के अभाव ते ही काम्य कर्म फल नहीं होवे तो अशुभ कर्म का फल किसी को भी नहीं हुआ चाहिए। हो अरे शुभ कर्म केलं ते त्याची इच्छा नाही ते फल मग अशुभ कर्माचं फल कोणा त्याची इच्छा तर कोणालाच नाही मग त्याचं फल व्हायला न पाहिजे। कोणाला रगतपित्त न फुटलं पाहिजे कोणाला टायफॉइड न झाला पाहिजे हे कसे फल आहेत हां याची इच्छा आहे काय मग हे होतेच का नाही कोणाला हो तो का म्हणे पापी येते मग रोगाची इच्छा आहे का येतेच का नाही मग इच्छेचा अभाव असल्यावर फलाचा भोग होत नाही हे म्हणजे किती आंधळेपणाचं लक्षण आहे। आणि तो फल देणारा जगसत्तेत ज्याने जग निर्माण केला असा जो ईश्वर सर्वज्ञ सर्वशक्तिमान त्याचा संकल्प ना आणि त्याचा संकल्प जीवदेशामध्ये खोटं तुला कसं करता येईल। म्हणून गंमत आहे झालं महाराज म्हणतात ठेवल्यानंतर तुझ्या कर्मानुसार त्यांनी ठेवलंही झालं पण नाही झालं जीवाला काही कळाना चला एकूणच लक्षात चाल ज्ञानाचं ना हां अज्ञानाचं कारण अज्ञानी हे अज्ञानीच काहे ते अशुभ कर्म का फल दुख है ताकि किसी को भी इच्छा है नहीं। याते ज्ञान विना कर्म के फल का अभाव होवे नहीं। म्हणून ज्ञानाशिवाय कर्माची निवृत्ती होतच नाही। ज्ञानाशिवाय स्वरूप ज्ञानाशिवाय कर्माचा अभाव त्याच्या फलाचा अभाव होतच नाही। म्हणून स्वरूपाचं ज्ञानच व्हायला पाहिजे। म्हणून माऊलीची एक वही विसरू करू नको तो वाचून ज्ञान येते उपाय करशील जितके ते सुटकेची न अधिकी गुंपची रुके। माऊली 15 अध्यायामध्ये म्हणतात स्वस्वरूपाच्या ज्ञानाशिवाय आणखीन जो काही जरी करशील तर सुटायचं तर नाही पण अधिक फासात पडतील। हो कसं फासा पडशील नाही सांगत ते द्या सोडून कारण जीवाला काही कळत नाही मग करायला जातो घडतं एक चला हां
जो पूर्व कहा, जैसे कर्म के अनुष्ठान काल में जो इच्छा रहित पुरुष है ताकू कर्म का फल वेदांत में अंगीकार नहीं कर्या. हो बरोबर आहे. अनुष्ठान करता वेळी त्याला जे काही फलाचे भोग होतात त्याची त्याला इच्छा नसली अनुष्ठान करणाऱ्याला तरी त्याच्या पाठीमागचं त्याला भोगावं लागतंय ना. हो काय भोगावं लागतं की जे कर्म सुखाचं असेल सुख भोगावं लागेल, दुःखाचं असेल दुःख भोगावं लागेल. हां तैसे कर्म के अनुष्ठान से अनंतर भी जो पुरुष की इच्छा दूरी हो जावे तो कर्म का फल होवे नहीं. हां जर ज्यावेळेस जीवाची इच्छा संपल्यावर त्याला फल होत नाही. त्याला दूरी म्हणजे नाहीशी झाल्यावर. सो वार्ता भी वेदांत मत को नहीं जाने के कही है. हां हां रामकृष्ण. हां इच्छा जर नसली इच्छा लांब म्हणजे लांबच्या हां तरी पण हे वेदांत न जाणणाऱ्या न कळणाऱ्या पुरुषाचं बोलणं आहे. हो काय करायचं म्हणजे ज्ञानापासून सुद्धा हे कर्माचा भोग टाळता येतो. ज्ञानाचा कर्माचा ते रामकृष्ण कर्माचा आणि फलाचा आहे का नाही त्याची इच्छा जर नसेल तर कर्म होत नाही. कर्म फल होत नाही असं जे म्हणणं त्याने वेदांत जाणलं नाही. वेदांताचा सिद्धांत त्याला कळला नाही. काहे ते फल की इच्छा सहित जो कर्म करे अथवा फल की इच्छा रहित जो कर्म करे है तिनको कर्म का फल भोग तो निश्चय होवे है. हाँ परंतु इच्छा रहित कर्म से अंतकरण शुद्ध होवे है और इच्छा सहित जो कर्म करे है ताकू केवल भोग तो होवे है परंतु अंतकरण शुद्धि होवे नाही. बस कर्म जर केलं निष्काम कर्म केलं तर अंतकरण शुद्ध होते त्याच्यावर. आणि इच्छेसहित कर्म केलेलं तो काही म्हण ते भोगावं लागेल त्याला. हो काही म्हणतो. हो का ते केले कर्म झाले ना त्याचे भोगावले. पण अज्ञानाचं बरं का हे लक्षात ठेवा. अज्ञानी जीवाला ते परमार्थ जर करीत असला आंधळा परमार्थ असला तो जीवच असतो. डोळस परमार्थ ज्ञानी महात्म्याचा असतो. आंधळा परमार्थ भाविकाचा असतो. त्याने काही म्हणून तर एक विषय सांगतो गंमत. ते काल जगन्नाथ देऊन सांगितलं त्या गोटेगावला माऊलीचं मंदिर बांधलं. त्याचा पोरगा होता चांगला करता तो मेला. त्याने ते सोडून दिलं सगळं. मी इतकं करून माझा पोरगा कसा मेला. आता कसा मेला म्हणजे ते किसन नाही का ते माऊलीचं पोर मंदिर त्या दगडूचं पोरगं किसनचं त्या किसनचा पोरगा लग्न झालेला करता असलेला मेला. मग मी इतकं अन्नदान करतो इतकं देव करतो माझा मुलगा मेला म्हणून त्याने सोडून दिलं. हे अज्ञानाची बोंब अशी असते. हेच काय आणखीन पुष्कळ लोक म्हणून अज्ञानी जीवाचं कर्म भोगावंच लागत झालं. ज्ञानी पुरुषाला कर्म नाहीच. का पाण्यातली मुळी तुटल्यावर झाड जगत नाही. पाण्यात मुळे असलेलं झाड फुटल्याशिवाय राहत नाही. तसं जोपर्यंत स्वस्वरूपाची ओळख नाही स्वस्वरूपात अज्ञान आहे तोपर्यंत स्वर्गाला गेला तरी पाप भोगावं लागेल आणि पाप भोगत असलेला तरी पुण्य भोगावं लागेल. अज्ञान पाठीमागं आहे तोपर्यंत अज्ञान. जो इच्छा रहित कर्म करने ते शुद्ध अंतकरण होय के श्रवणते ज्ञान होय जावे ताकू तो कर्म का फल होवे नाही. हां आता शुद्ध अंतकरण झाल्यामुळे त्याने ऐकल्यानंतर त्याला ज्ञान झाल्यामुळे त्याला कर्माचा भोग नाहीच. और जाने कर्म तो फल की इच्छा रहित किए है परंतु श्रवण के अभाव ते अथवा किसी अन्य निमित्त ते ज्ञान होवे नहीं ताकू तो इच्छा रहित कर्म के फल का भोग दूरी होवे नहीं. हो थोडं थांब जाऊ दे. चांगला आहे ना निर्णय. हां म्हणजे डोक्यात राहिल्यावर बघतो त्याचं मन निवांत राहते. हाँ बात आता और जाने कर्म तो फल की इच्छा रहित किए है परंतु श्रवण के अभाव ते अथवा किसी अन्य निमित्त ते ज्ञान होवे नहीं
ताकू तो इच्छारहित कर्म के फल का भोग दूरी होवे नाही. हां, आता अंतःकरण शुद्ध झालं आहे, श्रवणामध्ये आहे, पण श्रवण काही निमित्ताने घडलं नाही, अनेक कारणं असतात. तर असा जो जीवाला त्याच्या कर्मात भोगावं लागेल. तर कर्माचं दूर म्हणजे नाहीच होत नाही. का तर त्या श्रवण नाही ना घडलं, कारण श्रवण झाल्याशिवाय ज्ञान होत नाही, ज्ञान झाल्याशिवाय अविद्या निवृत्त होत नाही, अविद्या निवृत्त झाल्याशिवाय कर्माचा भोग टळत नाही. मग याला अंतःकरण शुद्ध झालं आहे, पण श्रवण त्याला घडलं नाही काही कारणाने, म्हणून त्याचा भोग त्याला भोगावा लागेल. यह वेदांत का सिद्धांत है. हां यह वेदांत का सिद्धांत है. हां, हे वेदांताचे सिद्धांत आहे ज्याला. याते ज्ञान से विना कर्म का फल भोग दूरी होवे नाही. म्हणून हे रेगच मारायला पाहिजे. म्हणून ज्ञानाशिवाय कर्माचा भोग दूर होत नाही. म्हणजे नाहीच होत नाही. नाहीसा होत. मग यज्ञ केलं तरी, देवाला बोललं तरी, समाधी लावली तरी, ज्ञान वेद जाणलं तरी, ज्ञानाशिवाय उपयोग नाही. एकच त्याला वर्मा. याला एक माझे गुरु खूप दृष्टांत देत असते महत्त्वाचा. किती अलंकार जर घातलं, स्वासीन नसलं तर त्याला कवडी किंमत नाही. कळतं का हे बोलणं? स्वासीनं कुंकू लावलं आणि ते मंगळसूत्र असलं की बाकीचं असतील किंवा नसतील अलंकार. तसं ज्ञानी महात्मा, ब्रह्मानुभवी महात्मा, त्यालाच फक्त कर्माचा भोग नाही, बाकी सगळ्याला कर्माचा भोग आहे. टिप ह्याच्यावर हां, भोग प्रायश्चित नहीं. लक्षात आहे. भोग प्रायश्चित और ज्ञान इन तीन से कर्म की निवृत्ति होवे है. या का चतुर्थ कारण नहीं. आता भोगाची निवृत्ती 3 साधनांनी होते. एक भोग संपून, एक प्रायश्चित, मग त्याचं शासन आणि एक ज्ञान. या तिन्ही साधनापैकी कर्माची निवृत्ती होते. पण याच्यामध्ये ज्ञानाशिवाय खरं कर्म निवृत्त होत नाही. पण वाटचाल करताना ते काही कर्म केल्यानंतर त्या आता हे समजा 7.5 आहे, त्याला जप करावा लागतो. ते जप केल्यानंतर तो ग्रह शांत होतो. असं काही साधनं आहेत, पण ते तात्पुरते आहेत. प्रायश्चितन जरी झालं तर तात्पुरतं तेवढंच होईल. केव्हा सांगू का, कळेल का तुला? हे रिद्धी सिद्धीचे पुरुष कोणाला नोकरी लावून देतात, कोणाला पास करतात, कोणाची नंबर चोरी, पण जन्मरून चुकवतात का हे कळलं तर. व्यवहारातल्या काही गोष्टी अडचणी नीट करतात काही बरं का. सांगू, श्रीराम आपण पिंपरीकराचे 12 वर्ष भांडे घासले, पण हॉटेल ते माडी नाही बांधता आली. असे पुष्कळ लोक आहेत. म्हणून ज्ञानाशिवाय कर्माची निवृत्ती होतच नाही, हा सिद्धांत आहे. आपण लई शपथ नाही म्हणून कर्माचं करा, झालं प्रायश्चित करा, नाही तर भोगून सारा, नहीं तो मग ज्ञानेश्वर गति नहीं. 3 में प्रारब्ध कर्म की भोग से निवृत्ति होवे है और क्रियामान कर्म की प्रायश्चित से और ज्ञान से भी निवृत्ति होवे है और संचित कर्म की किंचित निवृत्ति साधारण प्रायश्चित से होवे है. संपूर्ण निवृत्ति ज्ञान से होवे है. बस शेवट संपूर्ण निवृत्ती कशी होती? ज्ञान. बाकीचे मग भोगवणे काही प्रायश्चित कर्माने काही हे नाही, पण खरी निवृत्ती ज्ञानेश्वर नाहीच. पूर्व कहा जो प्रायश्चित से संपूर्ण अशुभ कर्म का नाश होवे है सो वार्ता भी बने नहीं. हो काहे ते अनंत कल्प के जो अशुभ कर्म है तिनका एक जन्म विषय प्रायश्चित बने नहीं. और गंगा स्नान और ईश्वर का नाम उच्चारण से आदि लेके सर्व पाप के नाश के जो साधारण प्रायश्चित कहे है सो भी ज्ञान के ही साधन है. याते सर्व पाप के नाशक कहे है, याते ज्ञान से ही सर्व पाप का नाश होवे है. आलं का शेवट? आता काही नाही सांगितलं की कर्माच्या इच्छेचा अभाव असल्यामुळे फल होत नाही, शक्य नाही. कर्म कोणतंही करा, केव्हा अनंत पाप कर्म केलेलं असते जीवाने, अनंत जन्मामध्ये करूनही तो केला व्यापार आणि व्हायला भार. सांगतो एक विषय आला आहे, कोणत्या ग्रंथात मला नाही सांगते. एक एक असं पाप असतं, ज्ञानाचा भाग पुढे बघू. 7 पिढीपर्यंत त्या केलेल्या पुरुषाचं पुढच्या पिढीला भोगावं लागतं पाप.
एक उदाहरण असं कुठेतरी आलं कोणत्या ग्रंथात पुराणामध्ये. एक कोणीतरी हे होता पापी जीव, आणि त्याचे खूप पुढे अडकली होते वडाच्या झाडाला मुळीला. तर पुढे 7 पिढीपर्यंत ते पाप त्या जीवाला भोगावं पुढच्या पिढीला. प्रसंगाने असं झालं, अज्ञान जसे बरं का, अज्ञान शुगर बोलावलं. आणि पुढे असं झालं काही लोकांनी त्याचा योग आला त्यांच्याला. मग त्यांची खोपडी जी होती वडात झाडाला बुळ ती काढून टाकल्याची पलटी बसली. पण अज्ञानी जीवामध्ये पलटी होणे आणि हे म्हणून काय वय तर माऊलीच्या आदृष्ट झाल्या उदासो पालटे श्रीमंतीचा विलासो जैसा पौर्णिमेचा शीतांश पालटे जीव. एकदा जसा चंद्र हे पौर्णिमा झाली, जसं कमी होतो तसं याचं पाप उभं राहिल्यानंतर याचं शरीर, याचं पैसे, याचं सगळं नाहीसं होतं झालं. ही झालं एक आदृष्ट झाल्या उदासो. आदृष्ट बदललं की त्याचे भोग भोगावं लागते मग पापाचे. आता त्याच्यावर भाग्याचे जे भरसे उद्यमी मिशे समृद्धाच आपल्याचे घर येते. याचा पुण्याचा जर उदय आला तर कोणत्या तरी निमित्ताने ह्याला श्रीमंती येते. पण दोन्ही भाग्याचे भरसे म्हणजे पुण्य केलेल्या कर्माने जर त्याचा भोग आला तर काय त्या निमित्ताने श्रीमंत होतो. आणि पाप जर आलं तर काही केलं तर ते भोगावं लागतं. पण ही अज्ञानी जीवाचं बरं का, अज्ञानी जीवाला पाप पुण्याचा भोग भोगावंच लागेल बस. आणि जोपर्यंत स्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत जन्ममरण होईल, इंद्रजिकाला जाईल, वैकुंठाला जाईल, कैलासाला जाईल, पण पाप निवृत्त होत नाही त्याला. का पापाचे बीज असते तिथं पापाचं बीज असतं. जो पुण्याचे पावटे सरे तो इंद्रपदाची उठी उतरे येऊ लागते माघारी मृत्यू लोका. इथे एका साधून सांगितलं होतं, जीव हा हजारो वेळेस इंद्रिय लोकांचा इंद्र झाला आणि हजारो गोवाचा किडा झाला. अज्ञान आहे म्हणून. हो, हजारो वेळेस वर गेला आहे आणि हजारो वेळेस नरकात पासला आहे. त्याचं कारण काय तुम्हाला सांगतो, खूण कळले असेल तर. हलके विचार आले पापाचे आणि योग्य विचार आले पुण्याचे. आणि ही दोन्ही रेत आम्ही आहेत झालं. कारण जाणीव म्हणजे भगवंती नाही ना, ज्ञान आज्ञा नाही. सूर्याचे ठिकाणी प्रकाश आहे का अंधार आहे? तर प्रकाश आहे, पण तर मी प्रकाश रूप आहे ही असल्यामुळे त्याला प्रकाश अंधार ही त्याच्या दृष्टी दोन्ही नाही. कारण जो प्रकाश रूप आहे त्याच्या ठिकाणी त्रिपुटी रहित असल्यामुळे मग अज्ञान आणि ज्ञान हे ठिकाण आहे. मग जाणीव हो. मग आता इथे समज तू अनुभव कर, लांब नको जाऊ. संकल्पाचं ज्ञान हे दोन्ही नसल्यावर कोण नसतो. संकल्पाचं ज्ञान असल्यावर स्थूलपणा, आणि संकल्पाचं ज्ञान असलं म्हणजे साधक, आणि संकल्पाचं ज्ञानच नाही म्हणजे मुक्त. हो, म्हणून वृत्ती इतकी तोलावी लागते. म्हणून तुम्हाला मग जरी नाराज झाला असलात, व्यावहारिक भाषामध्ये वृत्ती स्थूल होते. त्यावेळी माणसाला कळत नाही, पण वृत्ती किती खाली जाते बघ. ते ज्याच्या त्याच कारण आपल्याला काय घेणं त्याचे विचार. जे कोणी असतील ज्यांच्याविषयी तुम्ही विचार करता त्यांचे त्याला भोग का तुम्हाला. मग त्याचे हलके विचार तुमच्यामुळे बिंबल्यामुळे ती वृत्ती सत्वहीन होते. म्हणून काशी अनेकाचे गुण दोषावणे म्हणे काय मजू त्यावणे म्हणे तुकोबाराय भगवान मी कशाला दुसऱ्याचे गुण दोषावणे, काय माझ्याजवळ कमी आहे म्हणून बोलत बसू मी. म्हणून कधीही आपली वृत्ती एक शाळीय अभ्यास करावं, एक अध्यात्म अभ्यास करावं. व्यवहार बोलतं पण त्याला थोडंसं काटे मारायची. कारण ती तुम्ही नाही म्हणलात आम्ही किती जर शिकलं ती व्यावहारिक वृत्ती निर्माण होणारच. तरी पण थोडे सावधान आपलं वेळ काढून घ्यायचा. चला. पूर्व कहा जो नित्य नैमित्तिक कर्म के करने ते जो क्लेश होवे है सो पूर्व संचित निषिद्ध कर्म का फल है. हो, याते संचित निषिद्ध कर्म का फल और होवे नाही. म्हणून संचित कर्मफळ दुसरं होत नाही. जे केलेलं कर्मफळ वर्तमान काळामध्ये नित्य नेहमी कर्म करताना त्याला भोग भोगावं लागेल. महाराज तुम्ही इतका जप करता, इतकं वाचन करता, तुम्हाला रोग कसा झाला? तुम्हाला रोग झाला का? आता त्याला मला वेळे मला जन्म नाही तर रोग कुठला कळेल का त्याला?
मग त्याला सांगावं लागतं बाबा आता हे मागचं पापाचं फल आहे, आता इथून पुढे देवच मागितलं म्हणजे नाहीच होईल, हेच त्याला सांगावं लागतं. नाही मी साक्षी आहे, मी द्रष्टा आहे, माझा याचा काय संबंध, अज्ञान नाही मी, त्याला तसं नाही बोललं, त्याच्यासारखं बोललं लागेल. सो वार्तावी बने नाही. हां, काय ते सोवाचं याच्या आधीच वाक्यात. नित्यनैमित्तिक कर्म करने ते जो क्लेश होवे हे, हां सो पूर्वसंचित निषिद्ध कर्म का फल है. सांगितलं ते. हां, निषिद्ध कर्म फल आहे ना. अनुष्ठान करीत असताना सुद्धा हां माळ जपत असताना रामकृष्णारी म्हणे डोकं दुखवलं का नाही, दुखवलं ना. कशामुळं केलेलं कर्म. हो, म्हणून रामकृष्णारी म्हण डोकं दुखायचं राहील नाही ते जाईल निघून. सो वार्तावी बने नहीं. हां काहे ते हां अनंत प्रकार के संचित निषिद्ध जो कर्म है तिनका फल भी अनंत प्रकार का दुख है. हो केवल कर्म के अनुष्ठान का क्लेश ही तिनका फल बने नहीं. हो, कर्मचा त्याचं फल होत नाही. अनंत जन्मामध्ये अनंत कर्माचे अनंत वागलेले फल भोगावं लागतात. पूर्व कहा जो संपूर्ण संचित. एक वाक्य ऐक माझं तुका भरायचं ऐक. हो, मांस खाता गोड होते जोडून ठेवलं वैरी. मांस खाता ज्यावेळेस मांसाचा समज झाला त्यावेळेस तो पापी झाला, पण मांस खाता गोड होते जोडून ठेवलं वैरी. हो, त्या पदार्थ संबंध झाला की तो पापी झाला आणि त्या पापाचं फल ते तो वैरी. हो, म्हणून निश्चित कर्म करायचं नाही आणि विहित कर्माचा अभिमान ठेवायचा नाही. हां चला. पूर्व कहा जो संपूर्ण संचित काम्य कर्म ते एक ही शरीर होवे है. हां सो वार्तावी बने नहीं. हो, आता हे थोडं गुगत दुराग्रह आहे. त्याने म्हणलं होतं एक कर्म केलेलं अनंत शरीरामधून प्राप्त होऊन आम्ही एका वेळेस सगळे कर्म भोगून सारू एका नरदेहामध्ये आम्ही अनेक देह घेऊ, अनेक देह घेऊन जे काही निश्चित कर्म ते भोगून सारू, पण हे म्हणणं त्याचं बरोबर नाही. काहे ते संचित काम्य कर्म अनंत है. हो तिनका एक जन्म विषय भोग बने नहीं. हो, एका जन्मात भोग संपत नाही. और किती जरी अनंत जन्म जरी घेतले तरी भोग संपत नाही. हां और एक पुरुष को एक काल में नाना शरीर से जो भोग कहा सो भी सिद्ध योगी विना और को बने नहीं. एखाद्या वेळेस ठीक आहे, एक सिद्ध योगी चांगदेव महाराजासारखे असे कोणी पूर्व ऋषीमुनीसारखे ते योगी असतात. त्या योगी एका क्षणात हजारो देह घेतात, पण सिद्ध योगी पाहिजे. नुसता वाटचाल योगी नाही, सिद्ध योगी म्हणजे पूर्ण योग साधला पाहिजे. पूर्ण योग साधला पाहिजे तेव्हा त्याला एका क्षणात अनेक जन्म घेऊन अनेक ही होता येते. सिद्ध योगी को भी और तो संपूर्ण सामर्थ्य होवे है, हो, परंतु ज्ञान विना मोक्ष तो होवे नहीं. यह वेद का सिद्धांत है. आलं का. केवढं शान असलं तरी जगामध्ये त्याची प्रसिद्धी आहे, जगात त्याची किंमत आहे, पण समाधान नाही. स्वस्वरूपाची ओळख झाल्याशिवाय समाधान नाही. योगी असेल, आनंद जन्म घेत असेल, रिद्धिसिद्धीने चमत्कार दाखवित असेल तरी पण ज्ञानाशिवाय आबादी समाधान नाही, स्वरूपानंद प्राप्त नाही. म्हणून हे तुझं म्हणणं चुकीचं आहे. हां, पूर्व पक्षाचं बरं का. आणि आमचं का इस रीति से काम्य कर्म और निषिद्ध कर्म को त्याग के जो केवल नित्य नैमित्तिक कर्म अज्ञानी करे ताकू नित्य नैमित्तिक कर्म का फल भोगने के वास्ते, और जो पूर्व जो अशुभ अशुभ कर्म करे है तिनका फल भोगने के वास्ते अनंत शरीर होवेंगे, मोक्ष होवे नहीं. बस है ना. याते ज्ञान द्वारा बंध की निवृत्ती ग्रंथ का प्रयोजन बने है. संपला विषय. मग ज्ञानाशिवाय बंधाची. निवृत्ती बंध म्हणजे अभिमान, अहंकार. हो, या ध्याशी म्हणे मी, स्त्री पुत्र दारा म्हणे माझे, परी काळाच्या खाजे ऐसा ज्ञान तो गेला. हे बंध म्हणावं. हो, बंध म्हणजे देहाभिमान, बंध म्हणजे देहाच्या नात्याचा अभिमान. देहाच्या सांगू का, कळलं तर गुरुजीने सांगावं. अज्ञान वाटत नाही, अज्ञान वाटत नाही, आणि अज्ञान परिच्छिन्न त्याच्या भ्रमाचा लोक निवृत्त होत नाही. आणि पुन्हा वाक्य आहे का,
अज्ञान वाटत नाही आणि अज्ञान परिच्छिन्न त्याचा निश्चय बदलत नाही. अज्ञानी जीवाचा परिच्छिन्नतेचा निश्चय बदलत नाही. तो कसा? हां, तुमच्या भावाकरता, तुमच्या भावजेकरता, तुमच्या बापाकरता, तुमच्या आईकरता तुम्ही सरळ असाल का नाही? किंवा तुमच्या बापाकरता, आईकरता तुम्ही आनंदी होताल का नाही? याला परिच्छिन्नतेचाच निश्चय म्हणावा. हे परिच्छिन्नतेचा निश्चय कुणी केला? अज्ञानाने केला. परिच्छिन्नतेचा निश्चय कोण करतो? अविद्या करते, आहे का नाही? अविद्या करते का नाही? दुसरा अनुभव करा. तुमच्या झोपेमुळे स्वप्नामध्ये रडणार तुम्ही, हसणार तुम्ही का आम्ही? तसं जोपर्यंत स्वरूपाची ओळख होत नाही, जोपर्यंत अज्ञान आहे. अज्ञानाचं कार्य काय आहे? तर अज्ञान काय करतं? परिच्छिन्नतेचा निश्चय बदलून देत नाही. अज्ञान परिच्छिन्नतेचा जो निश्चय आहे तो बदलूच नाही. आणि अज्ञान गेलं परिच्छिन्नच नाही. अवघा देवच झाला पाहिजे, सगळे देव होतो. आता याच्यामध्ये थोडा महादेवाच्या भक्ताला वाटतं विष्णू कनिष्ठ, विष्णूच्या भक्ताला वाटतं ही कनिष्ठ, पण दोघंही मूर्ख आहे. विष्णूचे भक्त बी नाही, शंकराचे भक्त नाही. शंकराच्या भक्ताला सगळे शंकर दिसतात, तो खरा भक्त. विष्णूच्या भक्ताला सगळे विष्णू दिसतात, तो खरा विष्णू भक्त. हे मधीच कुत्रे बांधतात, ते दोघं मजाच असतात. मोठ्याचे कुत्रे गुरु 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 करून हे दोघं मित्र आपला आनंदात राहतात. असं आहे. काय आता काही गोष्टी म्हणून ज्ञानाशिवाय मजा नाही. तुम्हाला पण स्वरूपाची ओळख होणं हेच ज्ञान आहे. मी सच्चिदानंद आहे, मी ज्ञानस्वरूप आहे, मी साक्षी आहे, मी असंग निर्विकार आहे, मी सुख स्वरूप आहे, दुसरी वस्तूच नाही माझ्याशिवाय. हे बिनचूक कळणं म्हणजे ह्याचं नाव ज्ञान. म्हणून सद्गुरू नाही की कृपा मज केली, निज वस्तू जाविली माझी माझे सुख मज जाविले डोळा, दिदले प्रेम कळा ज्ञान मुद्रा. तया हो उतराई हो कोण गुण, जन्म येणे ऐसे नाही केले, जन्माला येणार असं कर तया उतराई. मग सद्गुरूंनी हे करावं. सद्गुरूचं कर्तव्य हे आहे, बाकीचं काय नाही. म्हणजे आमच्या गुरुनं मला खूप श्रीमंत केलं. ना आलाय तुझा गुरु बिन तू बी ना आलाय कायस. तुझ्या गुरुने जन्मून टाळले का? तुझ्या गुरुने जीवदर्शनाची शिकली का? तो खरा गुरु. सद्गुरू तोच जाण जो सांगे अपरोक्ष ज्ञान, देहित रस निरसन परोपद ठेवी, या नाव सद्गुरू. हे रस्ते मंत्र तंत्र उपदेशी ऐसे गुरु आहेत घरोघरी परते. एकच सद्गुरू तोच जाण जो सांगे अपरोक्ष ज्ञान, देहेत त्रयाशी निरसून तीन देहाचा बाद करून तुला परमपदमध्ये अविनाश सुखात पोहोचतो, त्याच नाव गुरु. आणि अशा सद्गुरूची भेट साधूंची सृष्टी झाल्यावर होत असते. अशा सद्गुरूची भेट म्हणून अंत्यकरण शुद्ध झालं होत असते. अशा सद्गुरूची भेट ईश्वर कृपा झालं होत असते. अशा सद्गुरूची भेट झाली त्याची दैन्य नाहीशी होत असते. दैन्य म्हणजे जोपर्यंत जन्म मर नाही तोपर्यंत दैन्य नाही, जोपर्यंत इंद्रियाचा ताबा आहे तोपर्यंत दलित आहेत, जोपर्यंत मनाचा मार खाते तोपर्यंत गरीब आहेत. ज्याला मनाचा मार नाही, ज्याच्यावर इंद्रियाचा ताबा नाही आणि ज्याला वृत्ती स्वरूपात निमग्न राहते तो पुरुष धन्य झाला. विषय वाच. जैसे स्वप्नविषय जो मिथ्या पदार्थ प्रतीत होवे हे, तिनकी जागृत विना निवृत्ती होवे नाही. तैसे बंध भी मिथ्या प्रतीत होवे हे, ताकी भी ज्ञानरूप जागृत विना निवृत्ती होवे नाही. संपलं की विषय. हां, मग ज्ञानाची जागृत झाली पाहिजे की नाही? मग ज्ञान जागृत आहे का नाही? हां, मी ज्ञान द्रष्टाच म्हणल्यावर हे निश्चित झालं, जागृत झालंच की. आणि मी देह आहे, मी स्त्री आहे, मी पोरगा आहे, मी फलन आहे, मी बसणं, हे अज्ञान आहे. ह्याला गुरुजी म्हणून मी काय करू मेंढराचं लेकरू. तसं नाही बाबा, तो परमात्मा रूप आहे. देवाचे बरे, देवाचे बरे. आणि तो का म्हणे खरे तुम्ही, तुका बरं म्हणे गडे खरे देव तुम्ही आहेत. पद बघा काय कसं घातलं, काय म्हणले आणखीन खरे देव म्हणले का नाही? देवाचे बरे, देवच बरे. तुका म्हणे खरे तुम्ही खरे देव आहेत. म्हणून तुमचा शोध तुम्ही करा आणि तुमचा शोध तुम्ही केल्यावर तुमचे खऱ्या सुखाला माप नाही. मग म्हणून बंधाची निवृत्ती ज्ञानाने होते. बंद या शब्दाचा अर्थ देहादिक बुद्धी सत्यत्व, देहादिक जगाचा अभिमान, शरीरात बंद म्हणावं, वासनेला बंद म्हणावं,
संकोच विकास वाहनाला बंद म्हणावं, सुखदुःख खरं वाटल्यावर बंद म्हणावं, नाते गोते खऱ्या वाटल्यावर बंद म्हणावं. आता बंद बंद बंदच आहे आणि बंद नाही झालं. ते बंद किती आहे सांगू तुम्हाला. बंदच किंमत तुमच्या अंगावर तीळ आहे तेवढं बंद आहे विचाराच्या दृष्टीनं. ती बी मांडलं आहे. चला संबंध मंडन. हं. ग्रंथ का आरंभ बने है, इस रीति से ग्रंथ के अधिकारी विषय प्रयोजन संभवे है, और अधिकारी आदिकन के संभवते संबंध भी संभवे है. बस याते ग्रंथ का आरंभ बने है. म्हणून आमच्या ग्रंथ आरंभ जो केला आहे तो निष्फल म्हणणं होता की नाही, हे सगळे तुझं भानगड फुकट गेलं आहे. आमचा ग्रंथ आरंभ सफल आहे, अधिकारी सफल आहे, विषय सफल आहे, फल सफल आहे आणि संबंध बी सफल आहे. कुंडली बस हे 2-3 दिवस होईल पुन्हा ठेव. रामकृष्ण हरी.